So this is our day 4 on 25K funded account. तर आपण फ्रायडेला लॉस केला होता ऑलमोस्ट 600चा आणि आपण वापस एकदा 25Kच्या अकाउंटवरती ब्रेक इव्हनवरती होतो. तर मंडेचं मार्केट आपण बघितलं तर ऑलरेडी मार्केटने एक स्विंग हाय बनवून एक बेरिश मूव्ह दाखवली. त्या बेसिसवरती मी इथे एक माझा सप्लाय किंवा POI सारखा एक झोन मार्क केला होता. त्यानंतर जेव्हा मी मार्केट इथे वॉच करत होतो त्यानंतर इथे काय झालं, ब्रेकडाऊन झालं. जेव्हा डिस्काउंट लेवलला टॅप आला कॅन्डलचा आणि एक आपल्याला एक बेरिश मूव्ह दिसली ह्या 2 कॅन्डलमधून. त्यानंतर मी कन्फर्मेशनसाठी वेट करत होतो, कारण की लास्ट ट्रेडिंग सेशन फ्रायडेलाही तसेच इश्यूज झाला होता, त्यामुळे थोडंसं आणखीन कन्फर्मेशनसाठी वेट करत होतो. त्यानंतर इथे सॉर्ट ऑफ एक हॅमर कॅन्डल बनली, बट ते काही व्हॅलिड नव्हती, जस्ट इन्फॉर्मेशन. त्यानंतर जेव्हा मार्केट 1 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये अगोदरच्या कॅन्डलचा लो ब्रेक केला, त्या पॉईंटला ऑलमोस्ट 52.5च्या जवळपास मी इथे 52.5 ऑलमोस्ट इथे मी सेलसाठी एंट्री घेतली विथ अ लॉट साईज 0.25. त्यानंतर लगेच $2 नंतर म्हणजेच 55 लाख ॲड केली होती, त्यानंतर 52 लाख असे 2 लॉट ॲड केले होते 0.25चे, म्हणजे टोटल लॉट साईज होती 0.50 हाफ स्टँड लॉट. आणि माझं इथे टार्गेट होतं हा झोन. या झोनचं डिस्काउंट लेवल होती, बट त्याआधीच मी थोडंसं बुक केलं, कारण की अगोदरचा लॉस होता, त्यामुळे थोडंसं प्रॉफिट महत्त्वाचं होतं आपल्यासाठी. आणि या ट्रेडमध्ये ऑलमोस्ट आपण 605 to 606चं आपण प्रॉफिट बुक केलं. मी ॲट द एंड स्क्रीनशॉट अपलोड करेल.